नमस्कार. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग पहिला. धूम धडाम कर्कश गाडीचा आवाज आला. मला वाचव, मला वाचव, सार्थक मला वाचव. त्याला हे स्वप्न पडलं होतं. त्याला जाग आली. पूर्ण घामाने भिजला होता. AC मध्ये पण त्याला घाम आला होता. मला हे स्वप्न का येते? ती मला सोडून गेली तर गेली. तो उठतो. त्याला आता झोप येणार नाही होती. एक रूममध्ये गेला. तिथे तिचे फोटो लावले होते. तिच्या एका फोटोकडे बघून बोलतो, काय एवढ्या लवकर सोडून गेली? मी कसा राहतो तुझ्याशिवाय? आपण किती स्वप्न बघितले होते. माझे प्रेम कुठं कमी पडलं? मी किती प्रेम करतो. मला फक्त तू हवी आहे. मी तुझ्या प्रेमात वेडा आहे. माझ्या अर्ध्यात हात सोडला. मला तू अशी सोडून गेली. तो बोलत होता. योगिता, त्याची मॉम, आवाज झाला म्हणून बोलायला आल्या. त्याचं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. किती सहन करणार आहे? 5 वर्ष झाली तिच्या आठवणीमध्ये आहे. किती ते वेड्यासारखं प्रेम करतो. आता मी त्याचे काही ऐकणार नाही. त्याच्यासाठी मुलगी बघणार. त्याचं लग्न लावून देणार त्या म्हणतात. तो तिचा फोटो जवळ घेऊन झोपून जातो. हा आपल्या कथेचा नायक. सार्थक इमानदार, 6 फूट उंची, गोरा सिल्की केस, जिमने कमवलेली बॉडी, डॅशिंग हँडसम. कोणती पण मुलगी बघेल आणि त्याच्या प्रेमात पडेल. मोठा बिझनेसमॅन. त्याचे डॅड वारले त्यानंतर सार्थकनेच बिझनेस सांभाळला. खूप मेहनत घेतली, लोक जोडली. त्याचा स्वभाव खूप रागीट झाला होता जेव्हापासून ती त्याला सोडून गेली होती. तो कोणत्या मुलीकडे बघत नाही. त्याला तीच हवी आहे. ती त्याचीच आहे. सकाळी त्याला जाग आली. तिचा फोटो वर होठ ठेवले. गुड मॉर्निंग माय स्वीट, मिस यू. तो वॉकला जातो. त्यानंतर घरामध्ये एक रूममध्ये जिम बनवली होती. तिथं जातो. वर्कआउट करतो. त्याचं आवरून झालं. तो ऑफिससाठी आवरत होता. त्याचे आवरून झालं. तो ब्रेकफास्टसाठी गेला. मॉम, झालं का? मला उशीर होत आहे. माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मला जावं लागेल. कधी पण तो राहुल येईल, सार्थक म्हणतो. आपने पुकारा और हम चले आए, राहुल गाणं म्हणतो. ए नाटंकी, ब्रेकफास्ट करून घे. चल, आपल्याला जायचं आहे, सार्थक म्हणतो. मावशी मशीन आहे. कधी पण बघा काम काम चालू असतं. हसता कसं ते पण याला माहिती नाही. सगळा स्टाफ याला घाबरतो. नुसती फायरिंग करत असतो. कोणालाच काहीच याला आवडत नाही. किती काम करा, याला वाटतं काहीच केलं नाही, राहुल म्हणतो. काय आहे ना राहुल, डोक्यात तेच विचार येत असतात. म्हणून मी एक विचार केला आहे. त्याचं लग्न करून टाकू, योगिता म्हणतात. मॉम, मी किती वेळेस सांगितलं आहे. माझं लग्न झालं आहे. मला परत लग्न करायचं नाही आहे. समजत नाही का? मला नको आहे. मला हा टॉपिक घरात परत नको आहे. समजलं, सार्थक चिडून म्हणतो. तू येतो का? मी जाऊ ऑफिसला, सार्थक म्हणतो. येतो मावशी, येतो ग. डोळ्यांनी योगिताला सांगितलं. मी निघतो, राहुल म्हणतो. ते ऑफिसला जातात. सगळा स्टाफ घाबरून असतो. सगळे गुड मॉर्निंग म्हणतात. हा कोणाकडेच बघत नाही. बुटांचा आवाज करत कॅबिनमध्ये जातो. किती हँडसम आहे सर, ऑफिसमधली एक मुलगी म्हणते. खूप अपुडू आहे, खडूस पण आहे. खूप राग येतो. थोडं पण चुकलं की नीट नाही सांगत, दुसरी म्हणते. काम करून आपला नंबर येईल फायरिंगचा. ते कामाला लागतात. अशोक, कालची फाईल कोण कंप्लीट करणार आहे? मला हवी आहे, सार्थक म्हणतो. सूरज करत आहे सर, त्याला पाठवून देतो. अशोक सुटकेचा श्वास घेतो आणि म्हणतो. आपल्यावर फायरिंग झाली नाही. सूरज फाईल घेऊन गेला. आधीच राहुलला भेटला. सर, आज तरी माझ्यावर सर ओरडणार नाही ना? तुम्ही पण येता का कॅबिनमध्ये, सूरज म्हणतो. राहुल पण त्याच्यासोबत जातो. आधीच सार्थकचा मूड चांगला नाही, माहिती होतं. सूरज कॅबिनमध्ये जातो. मॅ कम इन सर, सूरज म्हणतो. येस कम इन, सार्थक म्हणतो. सर, ही फाईल, सूरज म्हणतो. ठेव आणि जा, सार्थक म्हणतो. त्याला माहिती असतं आज एक पण सुटणार नाही. सगळ्यांवर राग निघेल. डोळे बंद करतो. तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुठं आहे तू? ये ना लवकर. का त्रास देत आहे? माझं मन मला सांगत आहे तू आहे. तुला काही झालं नाही आहे.
तू परत येणार आहे, मला तू हवी आहेस. कधी येशील माझी मनू, तू तुझी वाट बघतो आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. राहुल सगळं बघत होता. त्याला सार्थक का असं बघायचं नाही होतं. त्याला पण वाईट वाटत होतं. आधीचा सार्थक पाहिजे, मस्ती करणारा, खोड्या करणारा, तिच्यावर प्रेम करणारा. नक्कीच तो सार्थक परत आणेल, राहुल मनात म्हणतो. बघू पुढे कोण आहे ती, तीच काय झालं आहे की नाही ती. माझी कथा कशी वाटली मला सांगा. कमेंट्स अँड लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.